चर्चा कशावर केली तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जे कर्जमाफीची योजना या सरकारने आणली त्याच्यामध्ये 2019ची अट जी टाकण्यात आलेली ती काढण्यात यावी अशी विनंती त्यांना केली। 50,000चं लिमिट जे लावलं गेले ते तुम्ही काढून 2 लाखापर्यंत ते करावं। जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही जी अट टाकलेली आहे 25, 26, 26, 27ची ती एक काढण्यात यावी। आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 2024ला बँकेंनी मुद्दामून शेतकऱ्यांना सांगून आणि शेतकऱ्यांनी बाहेरून पैसा घेऊन काही प्रमाणात कर्ज हे रेग्युलर केलेलं आहे आणि ते कर्जमाफीमध्ये सुद्धा बसत नाही आणि प्रोत्साहनमध्ये सुद्धा बसत नाही। असे अनेक विषय हे रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्यांचे पण आणि कर्ज ज्यांचं थकले त्या शेतकऱ्यांचे आम्ही तिथं मांडले। 36 लाख शेतकऱ्यांचा मुद्दा आहे असं आम्ही त्यांना समजून सांगितलं। त्याच्याचबरोबर जे पीक विमा योजना पूर्वी जे 4 ट्रिगर होते ते जे तुम्ही काढलेत त्यामुळे शेतकऱ्यांवर जो अन्याय होता, जसं 2025ला अतिवृष्टी जी झाली होती त्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तुम्ही शब्द देऊन सुद्धा विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत केली नाही। त्यामुळे या 3-4 मुद्द्यांवर आमची चर्चा झाली। चर्चा होत असताना अर्धा तास चर्चा झाली, त्यात त्यांनी त्यांची बाजू मांडली। अधिकाऱ्यांनी त्यांना जे सांगितल्या गोष्टी ते त्यांनी सांगितल्या, पण आम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे सुद्धा आकडे आहेत, त्यामुळे आमच्या आकड्यानुसार 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे। जसं सोलापूरमध्ये 70% शेतकरी हे या लाभापासून वंचित राहत आहेत। हे सगळं ऐकल्यानंतर त्यांनी एवढंच सांगितलं आणि ते महत्त्वाचं आहे की परदेशी समिती ज्यांनी या अटी टाकल्यात पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्या समोर जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा ही केली जावी। ती बैठक ते लावतील। आमचे नेते व सर्व आमदार हे आम्ही त्या परदेशी समितीच्या समोर जाणार आहोत। आमच्याकडचे आकडे त्यांना तिथं आम्ही मांडणार आहोत। समिती या बाबतीत सकारात्मक असेल अशी आमची अपेक्षा आहे। पण मुख्यमंत्री साहेबांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, आम्ही त्यांना एवढंच सांगितलं होतं शेतकऱ्यावर अन्याय झाला नाही पाहिजे आणि त्यांनी ते मान्य केलं। शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही अशी आमची भूमिका आहे। आणि चर्चा केल्यानंतर म्हणजे समितीबरोबर चर्चा केल्यानंतर आमचे आकडे योग्य असतील, जे आम्हाला माहिती ते योग्य आहेत, तर नक्कीच बहुतांश शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका या सरकारची असल्यामुळे त्या समितीच्या समोर जी चर्चा होईल त्यात जे आकडे आम्ही टाकू आणि आमचे आकडे सिद्ध झाले तर हे सरकार या अटी काढतील अशी आमची अपेक्षा आहे। त्यामुळे पुढच्या आठवड्यात परदेशी समितीसमोर आम्ही जाऊ, चर्चा करू। त्याच्यात चर्चा आल्यानंतर आमचे मुद्दे आमचे आकडे हे तिथं आम्ही मांडू आणि मग समिती, मुख्यमंत्री साहेब आणि आम्ही परत एकदा बैठक करू आणि बैठक झाल्यानंतर आकडे मान्य झाले नसले, समजा आम्ही दिलेले आकडे हे योग्य असताना सुद्धा सरकार ते मान्य करत नसेल तर मग आम्हाला पर्याय राहणार नाही। लोकांच्या वतीने लढत असताना ऑगस्ट महिन्यामध्ये आम्हाला विदर्भाचं एक मोठं आंदोलन तिथं उभं करावं लागेल आमची अपेक्षा आहे। आणि आम्हाला विश्वास आहे काही प्रमाणात चर्चा झाल्यानंतर हे सरकार 100% शेतकऱ्याला न्याय देईल असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। आणि हे होत असताना अजून एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्यासमोर आम्ही विद्यार्थ्यांचा मांडला। जे MPSC देणारे विद्यार्थी आहेत, पूर्वी OMRच्या अंतर्गत ते परीक्षा देत होते, आता ऑनलाईन पद्धत ही परत एकदा सरकार आणण्याचा प्रयत्न करत आहे। त्या पद्धतीचा GR हा आयोगाने काढलेला आहे, आमचा त्याला विरोध आहे। कालच विद्यार्थ्यांची आमची चर्चा झाली, संवाद झाला, त्यांनी मुद्दे मांडले, तसंच तसं पत्र हे मुख्यमंत्री साहेबांना आजच्या बैठकीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीने तिथं दिलेलं आहे। आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या या मागण्या तुम्ही मान्य करा, कृपा करून ऑनलाईन परीक्षा तुम्ही घेऊ नका, त्याला विद्यार्थ्यांचा विरोध आहे। याच्यावर त्यांनी एवढंच सांगितलं की आयोगाच्या प्रमुखाला आम्ही सांगितलेलं आहे आणि आम्ही तुम्ही आता भेटल्यानंतर आम्ही परत एकदा सांगू की विद्यार्थ्यांना विश्वासात घ्या, विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं मान्य करा। त्यामुळे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे ऑनलाईन परीक्षा घेऊ नका, OMRच्या अंतर्गतच ती परीक्षा घेण्यात यावी। त्यामुळे आम्ही सुद्धा आयोगातल्या प्रमुखांना तिथं भेटू। त्यामुळे ऑनलाईन परीक्षा जर 12 तारखेपर्यंत 12 जुलैपर्यंत ही कॅन्सल झाली नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक मोठं आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही उभं करू असं सुद्धा आम्ही CM साहेबांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। सगळ्याच परीक्षा ऑनलाईन करण्याचं धोरण आता सरकार आणून पाहत आहे। टीईटीच्या बाबतीत आज सभागृहामध्ये
भुसे साहेब जे सांगतायत की TET परीक्षा याच्यामध्ये जो काय पेपर फुटलेला आहे, आता आम्ही निर्णय घेतो ऑनलाईन जाण्याचा. एक तर ऑनलाईन परीक्षेलाच आमचा तिथं विरोध आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, मॅन्युप्युलेशन 100% तिथं होतं आणि कुठल्याही ऑनलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांचा तिथं विरोध आहे. पेपर फुटला हे नक्की आहे, पण मग आम्ही असं समजायचं का विद्यार्थ्यांकडे 1000 रुपये घेता यावे, त्यात नफाखोरी व्हावी आणि पेपर अजून एकदा फोडता यावा, यासाठी TET परीक्षेतला पेपर मुद्दामून फोडला आणि त्याची चर्चा घडून आणली जेणेकरून TETची परीक्षासुद्धा ऑनलाईन घेता यावी. असं काय आहे का? त्यामुळे भुसे साहेबांनी सांगत असताना त्यांनी जो युक्तिवाद केला तो पूर्णपणे चुकीचा युक्तिवाद आहे. विद्यार्थ्यांचं मत आहे ऑनलाईन तुम्ही तिथं पेपर घेऊ नका, ऑफलाईनच घ्या, पण ऑफलाईन घेत असताना पेपर फुटला नाही पाहिजे याची दक्षता तिथं घ्या. MPSCचा गेल्या 20-25 वर्षामध्ये एकदा सुद्धा पेपर फुटलेला नाही. सगळे पेपर हे ऑफलाईन असतात. मग ऑफलाईन गेला काय हरकत आहे? त्यामुळे हे जे काय भ्रष्टाचार पेपर फुटीच्या बाबतीत तिथं होतोय हा अन्यायकारक आहे सामान्य विद्यार्थ्यांवर. म्हणून 6 तारखेला सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये काही विद्यार्थी आणि काही संस्था चालक तिथं एक मोठं आंदोलन उभं करत आहे TET पेपर फुटल्याच्या बाबतीत. आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांचा कार्यकर्ता म्हणून त्या आंदोलनामध्ये सहभाग तिथं घेणार आहोत. नीट पेपर आणि TETचे पेपर हे सलग आता हे फुटतात आहे, पण याला जबाबदार कोण? कारण की मुलं जे आहे इतका अभ्यास करून देखील सुद्धा त्यांच्या मनावर परिणाम होतो आणि ते आत्महत्येला प्रवृत्त होतात. मग यावर दोषी कोण? दोषी सरकार आहे. 2016ला आपण बघितलं असेल, भाजपचं सरकार आणल्यानंतर महापोर्टल म्हणून एक वेगळंच प्रकरण या सरकारने तिथं आणलं होतं, ज्याचा विरोध आम्ही सर्वांनी तिथं केला होता. विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. कुठल्या कंपनीला ते काम दिलं होतं? महाव्यापम घोटाळा जो मध्य प्रदेशमध्ये झाला होता त्याच एका कंपनीला इथं काम दिलं गेलं होतं. 1000 रुपये प्रत्येकी विद्यार्थ्यांकडनं घेण्यात आले आणि मग त्यातून भ्रष्टाचार झाला, त्यातून पेपर फुटला, त्यात बरंच काही झालं. त्याचा विरोध केला. महाविकास आघाडी आल्यानंतर ते आम्ही थांबवलं. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेतल्यानंतर 100% त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो, पेपर हा फुटतोच. त्यामुळे MPSC ज्या पद्धतीने ऑफलाईन परीक्षा घेते तशीच परीक्षा सगळ्याच्या बाबतीत तिथं व्हावी. पण पेपर फुटीला कोण जबाबदार असेल तर पूर्णपणे हे सरकार जबाबदार असेल असं आमचं ठाम मत आहे. शिक्षण मंत्री साहेबांना जर माहीत नसेल पेपर फुटला तर ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलं दुर्दैव आपल्याला म्हणावं लागेल. भुसे साहेब चांगला आमदार आहे, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही, पण कदाचित त्यांना हेच कळलं नसेल पेपर फुटला तर मग असं म्हणावं लागेल त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये काय चाललंय, कसा भ्रष्टाचार चाललाय, कसा पेपर फोडला जातोय हेच त्यांना माहीत नसेल. त्यामुळे त्यांची अख्खी सिस्टम ही मग भाजपली हायजॅक केली आहे का? ते नावापुरते फक्त मंत्री आहेत का? एकनाथ शिंदे साहेबांचे सगळे मंत्री फक्त नावापुरते आहेत आणि सगळा कारभार हा भाजपचे नेते नाही तर मुख्यमंत्री साहेब चालवतात असं सिद्ध तिथं होतं. त्यामुळे मग भुसे साहेबांना जर अधिकारच नसतील मग मंत्रिपद घेऊन काय फायदा? त्यामुळे आमचं एवढंच मत आहे, हे सरकार जबाबदार आहे. नीट परीक्षेच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकार जबाबदार आहे आणि TET परीक्षा जी फुटली आहे आणि जी पुणे महानगरपालिकेची परीक्षा JEEची जे काल परवा फुटला होता पेपर, त्यासाठी सुद्धा सरकारमधलेच काही अधिकारी आणि सरकारमधले काही नेते जबाबदार आहे असं आपल्याला ठामपणे म्हणता येईल. वटपौर्णिमेला फुलेवाड्यात गेल्यावर खरं तर कोथरूडला त्या राहतात, मात्र ज्या पद्धतीनं त्यांना वटपौर्णिमेचा सगळा कार्यक्रम जो आहे तो सोशल मीडियातनं शेअर केला त्या टीका होती. एकतर महात्मा फुले वाडा जिथं महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे राहिलेत आणि बहुजन समाजातल्या मुलींना शिकता यावं यासाठी प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केले. त्याच वाड्यामध्ये तुम्ही येऊन तिथं एखादी प्रथा नाहीतर काही गोष्टी करत असाल, एकतर तो वाडा हा पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतो. पुरातत्व विभागाने GR काढलेला आहे की या वाड्यामध्ये कुणीही धार्मिक कार्यक्रम तिथं घेऊ नये. कारण का महात्मा फुलेंचं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं म्हणणं होतं शिक्षणाला महत्त्व द्या, माणुसकीला महत्त्व द्या. या प्रथा परंपरा ह्या नंतर येतात आणि मग इथे तुम्ही शिक्षणाला बाजूला ठेवता आणि वेगळंच काहीतरी तिथं रील व्हावी, प्रसिद्धी व्हावी, चर्चा व्हावी, नाहीतर महात्मा फुलेंचा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा
जो खरा विचार आहे तो कुठेतरी अप्रत्यक्षपणे दाबण्याचा प्रयत्न हा मेधा कुलकर्णी मॅडमनी केला असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल. त्यामुळे GR हा त्यांना माहीत नव्हता का, आणि माहीत असताना सुद्धा त्यांनी तिथं व्हिडिओ काढला असेल तर मग हा सत्तेचा अहंकार आहे हे कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. या विधिमंडळाच्या परिसरामध्ये आपण भर पावसामध्ये कर्जत जामखेड मतदारसंघाच्या MIDC साठी आंदोलन केलं होतं, निदर्शने केली होती भर पावसामध्ये. जेव्हा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तुम्हाला शब्द दिला होता जो अजूनही पूर्ण झालेला नाही. आता तुम्ही सरसकट कर्जमाफीची मागणी करताय, समिती गठीत झाली आहे, तसाच काही प्रकार याबद्दल होईल का? हे बघा, उदय सामंत साहेब जे मंत्री आहेत ते इंडस्ट्री विभागाचे मंत्री असले तरी नको त्या उद्योगामध्ये ते जरा अडकलेले आहेत. म्हणजे कुठला उद्योग तर पक्ष फोडण्याच्या उद्योगामध्ये ते आत्ता थोडेसे बिझी वाटतात.